सांगायला काय निवेदन दिलं? सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना कालच उघडकीस आली. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आज सचिनदादा कल्याण शेट्टी संबंध जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत आणि अशा लोकप्रतिनिधीला हत्येची सुपारी देण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. कालच त्या आरोपींवरती गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली. मात्र आमची मागणी आज SP साहेबांकडे अशी केली की सचिनदादा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, कारण लोकप्रतिनिधी म्हणून सचिनदादा काम करत असताना अशा पद्धतीच्या धमक्या येणं आणि हत्येची सुपारी देण्याची घटना अत्यंत गंभीर आहे. आणि अशा पद्धतीचा फक्त सुपारी देण्याचा विषय नाही, तर त्याच्या पाठीमागं एक शक्ती काम करत असल्याचा दाट संशय आम्हाला आहे. आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे की सचिनदादांना त्यांनी सुरक्षा वाढवून देण्यात यावी, कारण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना आज अक्कलकोट ठिकाणीच नाही तर संबंध जिल्ह्यातनं हजारो लोक सचिनदादांना दररोज भेटण्यासाठी येत असतात. आणि अशा लोकप्रिय नेत्याला हत्येची सुपारी देण्याची घटना, त्यांना धमक्या येणं अत्यंत गंभीर आहे आणि त्यांना सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही आज SP साहेबांकडे केलेली आहे. ओके. ते प्राथमिक आम्ही सांगू शकत नाही, मात्र कालच अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता केवळ त्या आरोपींनी अशा पद्धतीची भूमिका घेतली किंवा हत्येची सुपारी देण्याचा विषय नाही, तर निश्चितपणानं असा दाट संशय येतो की त्याच्या पाठीमागं कुठली तरी एक शक्ती काम करत असल्याचा दाट संशय आहे. त्यामुळं कुणावर संशय वाटतो आपल्याला? नाही, संशय आज आम्ही नाव घेऊ शकत नाही, मात्र पोलीस प्रशासनावरती आमचा विश्वास आहे. पोलीस प्रशासनाने ज्याची चौकशी केली तर निश्चितपणानं जी कोणी शक्ती असेल ती समोर येईल. सचिनदादांनी काल या प्रकरणावर बोलण्यास नकार दिलाय. आपण तर आज सुरक्षेची बाजू. नाही बघा, लोकप्रतिनिधी म्हणून दादांचं काम करतायत. आज संबंध जिल्ह्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून आज सचिनदादा काम करतायत. त्यांनी जरी या प्रकरणावरती बोलण्याचा नकार दिला असला तरी कार्यकर्ता म्हणून आमचं सचिनदादांवरती प्रेम आहे. आज हजारो कार्यकर्त्यांचा नेता म्हणून सचिनदादा काम करतायत आणि अशा लोकप्रिय नेत्याचा, लोकप्रतिनिधीचा आणि आमदार म्हणून काम करणाऱ्या अशा नेत्याचा सुरक्षेची जबाबदारी सगळ्यात महत्वाची आहे. आणि अशा नेत्याला सुरक्षा देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि त्यांची सुरक्षा वाढवावी अशा आमची भूमिका आहे.